आपण आहोत ओडिसामध्ये. ओडिसामध्ये एक गाव आहे, तिथे आम्ही गाडीचं जॅक बदलत होतो. इथे त्यामुळे आम्हाला थांबावं लागलं. थांबल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हे जे गाव आहे इथे एक किराणा दुकान होतं आणि किराणा दुकानाच्या मध्ये एक पंक्चरचं दुकान आहे. पंक्चरच्या दुकानावर हे साहेब एका पायाने अपंग आहेत आणि अपंग असूनही इतकं कष्टाचं काम करतात हे. तर त्यांचं मी त्यांना नाव विचारलं. बघा इकडचा पाय तुम्हाला बारीक दिसेल, एक पाय हा जो पाय बारीक आहे आणि हा धष्टपुष्ट आहे, तंदुरुस्त आहे. आणि एका पायाने हा माणूस मागच्या 5 तासापासून 4 तासापासून सतत वेगवेगळे काम करतो. हा त्याचा भाऊ आहे. हा भाऊ इथे पूर्ण चेहरा त्याचा फाटला होता. 6 महिने तो घरी राहिला आणि घरी राहून त्याने पुन्हा मग काम सुरू केलं. तो म्हणतो की इथे आराम आम्ही कुठलीच करत नाही, काम मात्र सतत करत राहतो आणि एका पायाने सुद्धा ते खूप चांगलं काम करू शकतात. आपल्या लोकांनी हे शिकलं पाहिजे. आणि कष्टाळू लोक आहेत बघा ओडिसामधले, खूप मेहनती लोक आहेत. अपंग असला तरी खूप चांगलं काम त्याने केलेलं आहे. हे त्यांचे भाऊ आहे. त्यांच्या इकडे लागलं होतं, 6 महिन्यात हे पुन्हा येऊन काम करायला लागले. आपका नाम क्या है भैया? रोहित. आपका नाम क्या है भैया? रहीम खान. तो ये देखो एक पैर से भी लेकिन इतना अच्छा काम करते हैं, तो हमारे लोगों ने ये सीखना चाहिए.